नमस्कार मंडळी, मी साईश पवार आणि देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा हा सेकंड व्लॉग आहे. सकाळी आपण गेलेलो ते ललित कॅफेचे इथे आपण शूट केलं. त्यानंतर आपण आता आलो आहे ते पळसदरीला. पाठी मम्मी आहे बघू शकता आणि खूपच भारी व्ह्यू आहे. थांबा तुम्हाला मी इकडचा व्ह्यू वगैरे दाखवतो. तर आज आपण आलो आहे ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आज आपण इथे जाणार आहे आणि तिथे दर्शन वगैरे घेणार आहे स्वामींचं आणि त्यानंतर मग आपण पुन्हा भांडुपला निघणार आहे. तर चला हा व्लॉग पूर्ण लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला पूर्ण आज पळसदरीचं जे मठ आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला बघूया. इथे आहे ते श्री काळकाई मंदिर. खूपच मस्त, एकदम शांत वातावरणामध्ये. बघा तिथे स्टेशन आहे आणि इथून तुम्हाला चालत चालत या पायवाट्याने पुढे जायचं आहे. 10-15 मिनिटाचा रोड आहे. चालत चालत गेल्यानंतर मग आपण पोचतो ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. आणि ते बाजूला डॅम देखील आहे. तो देखील मला जर भेटला बघायला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो, जर पॉसिबल झालं तर. आणि मित्रांनो व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि ट्रेन देखील आली आहे ती बघा. विसाव्यासाठी एक झाड देखील मस्त आहे. हे तुम्हाला झाड दिसेल आणि इथून लेफ्ट घेतल्यावर मग इथून स्ट्रेट जायचं आहे. मित्रांनो पूर्ण दुपारची इथे शांतता आहे. एकदम पूर्ण गाव टाईप हा एरिया आहे आणि इथे सगळे बंगले वगैरे. इथून राईड घ्यायचा आपल्याला आणि इथे मध्ये तुम्हाला एक मंदिर देखील लागेल. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ मठ. इथून आपल्याला लेफ्टला इथे जायचं आहे त्या रस्त्याने. तुम्हाला लिहिलेलं पण दिसेल श्री स्वामी समर्थ मठ. बघा तुम्हाला इथे जेवण पण मिळेल. व्हेज थाली वगैरे, चिकन थाली देखील आहे. वृंदा कॉर्नर म्हणून. आणि हे बघा मित्रांनो फायनली श्री स्वामी समर्थांचं मठ तिथे समोर दिसतं आपल्याला. व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे ते श्री क्षेत्र पळसदरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ इथे. चला इथून आता आपल्याला पुढून जायचं आहे लेफ्ट साईडने. आणि बघा पूर्ण गाव टाईप एरिया आहे, म्हणजे गावच आहे. चला जाऊया आता पुढे आणि मग तिथून एंटर करूया. इथे तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी देखील सोय केली गेली आहे. चला आता आपण चप्पल ठेवली, आता आत जाऊया. मित्रांनो मठाची पाठची साईड आहे. इथे बघा कसं वटवृक्षाच्या खाली
स्वामींची मूर्ती आहे. गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. अजून हे काम चालू आहे. खूपच सुंदर असा परिसर. इथे स्टॉल पण आहेत, पर्स वगैरे, अजून काय काय बोरं, चिंच वगैरे त्याचे. आणि ते हॉटेल आहे मठाच्या बाजूला. आणि पाठचे डोंगर बघा, काय भारी व्ह्यू आहे इथून, एक नंबर व्ह्यू आहे. तर आता आपण जेवणार आहे. आणि हे बघा इथे काकडी वगैरे सगळं मिळून जाईल तुम्हाला मस्त. इथे सोलकढी वगैरे पण आहे. चले मित्रांनो, आम्ही दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं आणि आता आम्ही चाललो आहे ते भांडुपला. तर आता आपण आधी जेवणार आहे आणि त्यानंतर मग आपण इथून पळसदरीवरनं डायरेक्ट भांडुपची ट्रेन पकडणार. तर चला आता आपण जेवूया. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आणि आता आम्हाला 1-1.5 तास तरी ट्रेन नाही आहे त्याच्यामुळे. आणि स्टेशनवर सुद्धा ऊन इतकं आहे की सावली जरा पण नसणार बसायला. म्हणून आम्ही आता बघा बांबूच्या झाडाखाली मस्तपैकी सावलीत बसलो आहे. आणि खूप भूक लागली आहे साईला आणि वेदांगला आणि खायला काहीच नाही आहे आमच्याकडे. खाण्यासाठी शोधतात पण इथे खायला काहीच अवेलेबल नाही आहे. हॉटेल नाही आहे आपलं, परत ढाबा बिबा काहीच नाही आहे इथे. त्याच्यामुळे आता आम्हाला भांडुपला जाऊनच काहीतरी खायला मिळणार आहे. चला मग आता भांडुपला जाऊनच खाऊया काहीतरी. नक्कीच तिकडेच. तोपर्यंत बसूया मस्त निसर्गरम्य बांबूच्या झाडाखाली मस्तपैकी हवेशीर बसलो. एकदम छान वाटतंय. त्यांना फिरायला यायचं होतं. आज कसं वाटलं? आपण मठात आलेलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या. तर कसं वाटलं? खूप छान वाटलं. स्वामींचं दर्शन छान झालं, मस्त वाटलं एकदम. हा, आज प्रसाद नाही भेटला पण आपल्याला. प्रसादासाठी आपण थोडं लेट झालो. लेट झाला आम्हाला थोडं, त्याच्यामुळे महाप्रसाद नाही भेटला. पण बघू आता काहीतरी होईल खाण्याची सोय आपली. हा, आणि पप्पा बोलतात स्वामींचं दर्शन झालं ते त्यांना खूप चांगलं वाटलं. आणि हे बघा इथे पाटी नदी आहे आणि तिथे डॅम देखील आहे पुढे. बघा राईट साईडला डॅम आहे. फोटोशूटसाठी ते एक नंबरच आहे. आणि नदीत पोहायला पण एक नंबर आहे. तिथे पण डोंगरांचा काय व्ह्यू आहे यार, मस्तच. चला आता आपण ट्रेन पकडूया भांडुपला जाण्यासाठी. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.